हॅलो, नमस्ते, गुड आफ्टरनून. इंद्रधनु या माझ्या नव्या पुस्तकातील पहिल्या आर्टिकलचं मी याच्या वाचन करणार आहे. कारण अनेकांनी मला मेसेज केले होते की मॅम तुमच्या आवाजात तुमचे आर्टिकल्स ऐकायला आवडतील. सो मी खरं तर पहिल्यांदा वाचणार आहे. आर्टिकलचं नाव आहे म्हातारीची पिसं. तुम्ही सुद्धा पाहिली असतील रस्त्यावर. फेसबुकवर हा फोटो दिसला आणि सेव्ह करायचा मोहच आवरला नाही. यावर काहीतरी लिहावंसंही वाटलं. आकाशात उंच उडत असताना जमिनीवर खाली येण्याची लाज नाही आणि जमिनीवर आल्यावर तिथं रुळताना संकुचितपणा तर अजिबातच नाही. कारण निसर्गाचा नियमच या पिसांनीही स्वीकारला. मग आपल्याला तो स्वीकारायला यायलाच हवा ना. वेगाने उंचीवर जाणारी कुठलीही गोष्ट तितक्याच वेगाने पुन्हा जमिनीवर येते. पण या हलक्या पिसांना निसर्गाने वेगळंच वरदान दिलंय. कारण हलकं असण्याचा हा फायदा म्हणजे आदळणं नसून अलवार प्रेमाने खाली येऊन पृथ्वीवर भार न देता तिच्या कुशीत सामावणं. याच गुणधर्मानुसार आपणही आपलं वजन आटोक्यात ठेवून पृथ्वीवर आपला भार होऊ न देता धरणी मातेच्या कुशीत आनंदाने विसावायचंय. खरं तर या पिसांना काहीच वजन नाही. पण वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही हा तुच्छ विचार माणसाला लाच घेण्याची सवय लावतो. म्हणून या पिसांनी जड होण्यापेक्षा हलकं राहून सगळ्यांना आनंद देण्याचा विडा उचलला आणि जड असण्यापेक्षा हलकं असणं किती उपयुक्त आहे हा धडा आपल्याला दिला. ही पिसं जन्माला येतानाच पांढरी असतात. पण आपण त्यातला पांढरा स्वच्छ रंग न घेता त्याला म्हातारी म्हणतो आणि आपण म्हातारे झाल्यावर पांढरा केसांना काळा रंग फासतो. किती विरोधाभास आहे ना. त्याची आकाशात उडण्याची सवय आपण न घेता दुसऱ्याचे पाय खेचून त्याला जमिनीवर कसं आणता येईल ही घाणेरडी वृत्ती आपण अंगीकारली. त्यामुळे आपणही हवेत हेलकावे घेत राहिलो आणि त्यातली ब्राऊन बी नक्की काय सांगत असावी असा विचार मनात आला आणि विचार केल्यावर जाणवलं की बियेचा रंग न घेता त्या पिसांनी तरुणपणातच म्हातारपण स्वीकारलं, तेही अगदी सहजतेने. मग आपण म्हातारपण का स्वीकारत नाही हा प्रश्न निरुत्तरितच राहिला. कारण निसर्ग नियम कोणालाही चुकला नाही हेच खरं. या म्हातारीच्या पिसाकडे पाहून अकाली वृद्धत्व येत नसून प्रत्येकजण लहान होऊन पिसांशी खेळण्याचा मोह त्यांना आवरत नाही. तो लेखिकेलाही कधीच आवरला नाही. मीही अशीच खेळत असते वेड्यासारखी. हीच ताकद आपल्याला आपल्यात आणायची. आपण वयाने कर्तृत्वाने कितीही लहान असलो तरी लोकांनी आपल्याला खेळणं म्हणून न वापरता आपल्याशी आदरानेच वागलं पाहिजे. लेख वाचताना प्रत्येक वाचकाने हा विचार जरूर करावा. प्रत्येक हलक्या वस्तूला हलक्यात घेऊ नये. त्याला जडत्व असतं पण ते वजनाचं नाही तर कर्तृत्वाचं असावं. आपण कर्तृत्वाने म्हातारे होऊ आणि त्याच कर्तृत्वाने दुसऱ्याला तरुणही करूयात. किती छान. खरं तर ना माझ्याच आवाजात हे वाचताना खूप छान वाटते. आणि जेव्हा मी लिहित असते आणि लिहून झाल्यानंतर जेव्हा मी हे परत परत माझे आर्टिकल्स असतील किंवा कादंबरी असतील वाचत असते तेव्हा जाणवतं अरे हे आपल्याला सुचलं. इतकं छान आपण लिहू शकतो. पण खरं तर याच्यात आपलं म्हणजे कर्तृत्व किती असतं मला माहीत नाही. भगवंताने माझ्या हातात लेखणी दिलेली आहे. सो मी त्याची आणि माझ्या वाचकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. बाय. थँक्यू.